आता जाऊयात संजय राऊत सध्या बोलतायत आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. त्याच्यामुळे चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी इथे असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करतात आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल, यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे. आघाडी, युती ह्या जागा वाटप करताना एखाद दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच. आता समोर भारतीय जनता पक्ष आहे, मिंदे गट आहे, त्या आपल्या कोणते घड्याळवाले अजित पवारांचा गट आहे, त्यांच्यात कुठे जागा वाटप चाललं आहे नीट. शेवटपर्यंत आघाडीमध्ये, युतीमध्ये किंवा अन्य याच्यामध्ये गठबंधन असं त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद दुसऱ्या जागेवरूनच पेच होतो. आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडीवरती NCPने उमेदवार टाकला, सांगलीमध्ये शिवसेनेनं टाकलं, पण एकमेकांशी चर्चा करून टाकलं. एकमेकांशी चर्चा करून टाकलेलं असताना सुद्धा काही त्यातले घटक असतात स्थानिक. आता भिवंडीतले पण स्थानिक असतील, त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला पाहिजे. इथे काँग्रेसच्या लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो. अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात ही आपली जागा आहे, इथं आपण लढायला पाहिजे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सांगतात ही आमची जागा आहे, आपण लढायला पाहिजे. अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजूत काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणं. हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा होईल. आणि सहमत आता सकाळीच बोलले की भिवंडी, सांगली आणि भिवंडी फ्रेंडली फाईट होईल. कोण आहे आणि सहमत? तुम्ही ओळखता? कोणत्या पदावर आहे तुम्ही सांगू शकता मला? मलाही माहिती असतील ना, असतील की. फ्रेंडली फाईटचा निर्णय घेण्या इतके ते मोठे नाहीत कोणीही, आम्ही सगळेच. फ्रेंडली फाईट ही महायुतीत, महाआघाडीत कोणत्याही एकत्र जेव्हा आपण लढतो तेव्हा फ्रेंडली फाईट हा अत्यंत घातक शब्द असतो. तेव्हा मला माहीत नाही कोण काय बोलतं आहे ते. सांगलीमध्ये काही लोकांनी मुद्दा काढला फ्रेंडली फाईट. मग अख्ख्या महाराष्ट्रात फ्रेंडली फाईट होऊ शकतात, कदाचित अख्ख्या देशात फ्रेंडली फाईट होऊ शकतात. हे कोणाला परवडणार आहे का? नाही. मार्ग काढणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे. हा वाद कधी मिटण्याची शक्यता आहे? कारण प्रचाराला सुद्धा अवघे काही दिवस राहिले आहेत. नाही, 30 दिवस आहेत, भरपूर दिवस आहेत. म्हणजे मोदी आणि शहानी भरपूर दिवस दिलेले आहेत, कारण त्यांना प्रचाराला वेळ नाही म्हणून त्याने भरपूर दिवस आम्हालाही दिलेले आहेत. आज चंद्रपूरला मोदींचा सुद्धा दौरा आहे. असू द्या ना. चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळेला एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती. आणि मला खात्री आहे यावेळीसुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार आहेत. मोदींनी आणखीन तिथे 5 सभा घेतल्या पाहिजे. तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केली, उमेदवार जाहीर केला तुम्ही असेल किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठांची काही जबाबदारी होती की त्यांनी जर ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या स्थानिक नेत्यांना जे काय चर्चा सुरू आहे, तर हा ठीक आहे, तो विषय आमच्या दृष्टीनं तो वाद आणि विषय संपलेला आहे. काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली. काल माझं विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं. आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे, जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो. आता काही जागांवरती आमच्या मुंबईतल्या किंवा अन्य भागातल्या काँग्रेसला असं वाटतं की तिथे आम्हाला ती जागा मिळावी, मुंबईतली किंवा बाहेरची. आमचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. त्यांच्या भावना आहेत त्या तशा त्या काँग्रेसच्या भावना असतात, तशा त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावना असू शकतात. आम्ही त्या भावनांचा आदर केला पाहिजे. संजय राऊत यांनी नौटंकी करू नये असं नाना पटोलेंनी म्हटलं. लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये, लहान कार्यकर्त्यांच्यासारखं बोलू नये. बरं ठीक आहे, चांगली चांगली गोष्ट आहे, बोलू द्या ना त्यांना. उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार हे जे संजय राऊत बोलतात
ते मुंगेरीला पण स्वप्न पाहिलं. असं कोण म्हणतं हे? गिरीश महाजन यांनी असं बोलू द्या ना, ते स्वतःच एक मुंगेरीला आलायत. जळगावची लोकसभा वाचवा म्हणा, माझं आव्हान आहे त्यांना. आधी जळगावची लोकसभा वाचवा, जिथे आम्ही आमचा उमेदवार टाकला. आत्ता जळगाव आतापर्यंत शिवसेना लढत नव्हती. जळगाव आतापर्यंत शिवसेना लोकसभा कधीच लढत नव्हती. या गिरीश महाजनला त्याची जागा दाखवण्यासाठी जळगाव आम्ही घेतला आहे आणि जळगाव लोकसभा आम्ही जिंकतो आहे. एकनाथ खडसे 9 तारखेला भाजपमध्ये परत प्रवेश करायला लागले, पण रोहिणी खडसे हे राष्ट्रवादीतच थांबणार असं नाही, मला त्याच्याविषयी फार माहीत नाही. मला खरोखर त्यांच्या या भूमिकेविषयी माझ्याकडे माहिती नाही. अशा पद्धतीने पुन्हा त्यांची घरवापसी भाजपमध्ये जातात काय? मग काय, खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपनं केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते, त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी. बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना. त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते. लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल. 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये काँग्रेस नेत्यामध्ये जी नाराजी होती ती समेट तुम्ही घडवू शकलाय असं तुम्हाला वाटतंय का? उद्या कळेल ना तुम्हाला, कळेल. काँग्रेस हे प्रचारामध्ये सहभागी होते. स्वतः विश्वजित कदम, स्वतः विशाल पाटील, इकडले काँग्रेसचे सगळे नेते, पृथ्वीराज पाटील असतील, विक्रम सावंत असतील, हे सगळे इकडले जे प्रमुख काँग्रेसचे पुढारी आहेत, जुने काँग्रेसवाले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, स्वतः जयंतराव पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील, शिवसेना एकत्र काम करू आम्ही आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या त्या विकृतीचा, हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही पराभव करू. ठीक आहे. रात्री जयंत पाटील साहेबांना आपण भेटलं अशी चर्चा आहे, भेट झाली का तुमची जयंत पाटील? तुम्ही माझ्या मागावरच होतात ना सगळं शेवटपर्यंत. साहेब, बेळगावच्या संदर्भात काय, सीमावासी काल आपल्याला भेटले, नेमकं माझं असं म्हणणं आहे, निवडणूक आपण तिथे लढायला हवी. तिकडले मराठी माणसाचं संघटन आहे, ते इकडे तिकडे सरकता कामा नये कुठे. भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण समितीत फूट पाडण्याची योजना आखत असते, कारस्थान करत असतं. अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हवं, हे माझं म्हणणं आहे. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा, आम्ही प्रचाराला येऊ. चंद्रहार पाटील यांना मुंबईला घेऊन तुम्ही हेलिकॉप्टरनं मिटिंगला जाणार असं एक समजते, काय आहे? आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख उमेदवारांची किंवा आज मुंबईमध्ये सांगली कोल्हापूर वासी जे मुंबईतले आहेत त्यांची बैठक आहे कार्यकर्त्यांची. त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर, सांगली, हातकणंगले इथून प्रचाराला उतरायचं आहे आणि त्या दृष्टीने आजची आमचा मेळावा आहे. बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. अजित पवार गटामध्ये प्रचार प्रमुखच अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत. राज्यामध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे, नुसतं ओढाओढी खेचाखेची सुरू आहे. कसं वाटतं, याकडे कसं बघताय साहेब आपण? कारण आता हे बोलणं गरजेचं आहे, कारण आता काल बबनराव गोलपांचा विषय होता. असे वेगवेगळे नेते जर चालले वेगवेगळ्या ठिकाणी, जाऊ द्या ना, म्हणजे हे काय, आम्हाला काहीच अडचण नाही गेल्याबद्दल. किंवा काही अडचणी दूर झाल्या आमच्याकडल्या. संजय राऊत यांच्यावर प्रबंध लिहिण्याची गरज आहे असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे. साहेब, आजचा सामनाचा अग्रलेख मध्ये तुम्ही अतुल चव्हाण यांचं नाव माझ्यावरती प्रबंध लिहावं असाच मी माणूस आहे. नाही, नाना पटोलेंना ते चुकत नाही, काय नाही. काँग्रेस सांगलीतल्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. भाजपकडे वेगळी वॉशिंग मशीन आहे का, असा सवाल देखील संजय राऊत यांनी केलाय. खडसेंच्या भाजप प्रवेशावर राऊत यांनी टीका केलेली आहे. त्याचबरोबर सांगलीतला तिढा कसा सुटणार, कधी सुटणार याबद्दल विचारल्यावर तो लवकरच सुटेल, काँग्रेस सुद्धा या प्रचारात सहभागी होईल आमच्या उमेदवाराच्या, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
आणि काँग्रेसला जर भिवंडी आणि सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत हव्या असतील तर देशभरात वेगवेगळ्या मतदारसंघात सुद्धा या मैत्रीपूर्ण लढती बघायला मिळतील असं देखील राऊत यांनी म्हटलं. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कोणालाही परवडणारा नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.